नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील दिवसभरात झालेल्या घडामोडींचा आढावा फक्त 2 मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कर्जमाफ्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत, कोणते शेतकरी आहेत, त्यामध्ये जे लाभार्थी आहेत आणि याद्या कुठं पाहायच्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्या समोर सादर झाले असतील, परंतु शेतकरी मित्रांनो, प्रत्यक्षात किती शेतकरी यामध्ये बसलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्याचे किती शेतकरी आहेत, किती कर्जमाफी झालेली आहे, यादी आपल्याला कुठे पाहायला भेटेल, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल आपण तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 100% खरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न करत असतो। शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आजची ज्या पत्रकार परिषद झालेल्या आहे यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ही कर्जमाफी 40,980 कोटी रुपयाची असणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या यादीचा समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर कोणत्या जिल्ह्याचे किती शेतकरी यामध्ये आहे हे सुद्धा मी एका 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्याचे 58 शेतकरी या पहिल्या यादीमध्ये लाभार्थी ठरलेले आहेत। लातूर जिल्ह्याचे आहेत ते 16 लाभार्थी आहेत। पुणे जिल्ह्याचे जे आहेत ते 85 लाभार्थी यामध्ये बसलेले आहेत। तर सातारा जिल्ह्याचे आपण बघू शकता आता 38 शेतकरी यामध्ये बसलेले आहेत। सर्वात जास्त शेतकरी हे ठाणे जिल्ह्याचे असून त्यांची आकडेवारी 182 आहे। असे 553 शेतकरी फक्त पहिल्या यादीमध्ये बसलेले शेतकरी मित्रांनो। बाकीच्या शेतकऱ्यांचे उर्वरित याद्या नंतर लागणार आहेत। पण जी पहिली यादी आज या मुहूर्तावर माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि यांची जयंती आणि फडणवीस साहेब यांचा आज जन्मदिवस हा मुहूर्त साधून त्यांनी जी कर्जमाफीची यादी जाहीर केलेली याच्यामध्ये 553 शेतकरी आहे आणि या 553 शेतकऱ्यांना 2,99,37,440 रुपये या रक्कम भेटणार आहे। म्हणजे या 553 शेतकऱ्यांना लाभार्थी भेटणार आहे। आता बऱ्याचशा तुम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकलं असेल, न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऐकलं असेल की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपली जी रक्कम आहे ती थेट आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाहीये। तर त्यासाठी आपल्याला पहिले आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे। आपल्याला एक युनिक नंबर भेटणार आहे। ते युनिक नंबर आपल्याला सीएससी केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, या ठिकाणीच्या याद्या ग्रामपंचायतला लागतील, तलाठी कार्यालयात लागतील, सीएससी आपले सरकार सेवा केंद्राकडे जातील। त्या याद्यांचा नंबर व्हेरीफाय करून आपल्याला आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे। त्यानंतर काही तासानंतर, काही दिवसानंतर ती रक्कम आपल्या खात्यात येत असते। थेट आपल्या खात्यात कोणतीही रक्कम येणार नाहीये। आता महत्वाचा मुद्दा जर आपण म्हटलं की जे थकीत नियमित कर्जदार आहेत यांना 2 लाखाच्या वरचे कर्ज भरायचंय, परंतु त्यांची मुदत सुद्धा 31 मार्च 2027 देण्यात आलेली आहे। म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत आपण ती रक्कम भरू शकतो आणि जोपर्यंत आपण ती रक्कम भरणार नाही तोपर्यंत आपल्याला उर्वरित कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही, असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि सरकारने जे म्हटलं होतं की नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपये रक्कम दिली जाईल, ती फक्त महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांना ती रक्कम मिळणार आहे। बाकीच्या उर्वरित शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये आपल्याला जे प्रोत्साहन भेटणार आहे तेच भेटणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे भेटणार आहे आणि जे महात्मा फुले योजनेअंतर्गत ज्यांनी कर्ज घेतलं होतं कर्ज माफ झालं होतं अशा शेतकऱ्यांना मात्र रक्कम ही 2 लाखापर्यंत भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याद्या लागल्या, केवायसी करा, अशा पद्धतीचे व्हिडिओ जर आपल्या समोर येत असेल तर आपण जर योग्य माहिती आणि योग्य चॅनलला जर फॉलो केलं तर आपण दिशाहीन होण्यास वाचू शकता। त्यामुळे आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करायचंय, जेणेकरून अशीच नवीन नवीन अपडेट आपल्या पुढे येईल। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।